आणि महिलांना खरंच अधिकार देण्याला शिक्षणानंतर निर्णय प्रक्रियेमध्ये कधी सुरुवात झाली तर ती 22 जून 31 वर्षापूर्वी झाली, जेव्हा महाराष्ट्रात देशामध्ये पहिल्यांदा महिला धोरण आणलं. आणि त्याची माहिती तुम्हाला सगळ्यांनाच आहे. इथे अनेक महिला आज बसलेल्या आहेत ज्या त्या आरक्षणामुळे कोण महापौर झालं, कोण जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झालं, काही नगरसेविका झाल्या, काही जिल्हा परिषद लढल्या, काही सरपंच झाल्या. आणि निर्णय प्रक्रियेमध्ये त्या महिला ज्या उंबरठा कधी ओलांडून येत नव्हत्या, फक्त त्यांचे हात दिसायचे आणि चहाचा ट्रे दिसायचा, त्यांच्या काचेच्या बांगड्या दिसायच्या, चेहरा आणि आवाज आम्ही कधीच ऐकला नाही, तो आज माईकवर व्यासपीठावर ऐकायची संधी मिळते, ही माझ्या स्वतःसाठी एक खूप समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपण 50% समाजात आहोत, तर त्या निर्णय प्रक्रियेत आपण 50% आपला वाटा निर्णय प्रक्रियेत असायला. आम्हाला एकूण 50 नको, आणि एकूण 50 आम्ही खरं तर घेणार नाही आणि 51 आम्ही मागणार नाही. 50 असा